तर कुठलेही तांदळाचे पापड बनवण्यासाठी पीठ कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। तर इथं आपण इन्स्टंट कुरडई बनवली आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ येईल, ते तुम्ही पाहून घ्या। तर इथं तांदूळ स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि ते तांदूळ पटकन चाळणीमध्ये टाकून घ्यायचे आहे। ते तांदूळ फुलले नाही पाहिजे। परत हे तांदळातलं पाणी पूर्णपणे निघल्यानंतर आपल्याला हे चावलीमध्ये जर उन्हामध्ये 2-3 तास जरी सुकवून घेतले तरी चालते। जास्त दिवस पीठ ठेवायचं असेल तर उन्हामध्ये सुकवून घ्या आणि 2-3 वेळा त्याला फक्त हलवून घ्यायचं आहे। आता हे उन्हामध्ये सुकायला घातलेले आहेत। सुकल्यानंतर हे तांदूळ दळून आणायचे आहेत। दुसरी एक पद्धत म्हणजे एखाद्या कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याच्यावर हे तांदूळ अगोदर चाळून गाळून निवडून घ्यायचे आणि त्यानंतर हे पुसून घ्यायचे। आणि जर का पीठ वगैरे निघत नसेल तर थोडासा ओलसर कपडा करून घेतला तरी चालतं। आता हे तांदूळ सुकलेले आहे, त्याच्यानंतर हे दळून आणले, ते एकदम मैद्यासारखं पीठ आलेलं आहे। तांदूळ जास्त फुलले तर ते पीठ मैद्यासारखं येत नाही आणि त्याचं पापड सुद्धा व्यवस्थित होत नाही। या पापडपासून तुम्ही कुरडई असेल किंवा पट्टी पापड असतील किंवा खिसे पापड असतील, कुठलेही पापड बनवले तरी परफेक्ट असे होतात। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओच्या खाली त्रिकोणी आयकॉन दिसतं, त्याला टच करून तुम्ही तांदळाची कुरडईचा व्हिडिओ पाहू शकता। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।